वाटतं. खरं आहे, आपण म्हणतो की राजकारणामध्ये महिलांचा टक्का वाढल्यानं देशाच्या धोरण निर्मितीत एकूण निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग कशा प्रकारे अपेक्षित आहे, म्हणजे आत्ताही महिलांची मानसिकता कशी आहे आणि ती कशी असायला हवी, म्हणजे तुम्ही आता इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये काम करता आहात, तर तुमचा अनुभव कसा आहे आणि ती कशी मानसिकता असायला हवी असं तुम्हाला वाटतं? खूप छान प्रश्न तुम्ही विचारला. इतकी वर्ष महिलांचं काम करत असताना असं लक्षात येतं की स्त्रीची जी जीवन इच्छा आहे ती अतिशय चिवट आहे. अनेक संकटांवर मात करत आपल्या कुटुंबाला ती पुढे नेत असते. सहजासहजी ती हार मानत नाही ती कधी. सोशिक असते. एखाद्या वेळेला कुटुंबामधली आई गेली तर कुटुंबाला बऱ्याच समस्या येतात. खरं. वडील गेले तर आजकाल आई मात्र अतिशय समर्थपणाने आपलं कुटुंब पुढे नेत असते. आणि आज आपण बघायला जाल ना तर एकतर महिला अनेक जे समस्या असतात ते स्वतः सोसते आणि त्याच्यातून ती मार्ग काढत असल्यामुळे ती शांतपणे विचार करते. आणि आजकाल तर आम्ही असं बघतोय की छोट्या छोट्या गावांमध्ये, शहरांमध्ये छोट्या छोट्या चळवळीच्या माध्यमातून महिलांनी इतकं मोठं सामाजिक कार्य केलेलं आहे. तर या सगळ्या ह्याच्यातून महिला आजची ही चॅम्पियन ऑफ द चेंज आहे. ती बदलाची शिल्पकार आहे आणि त्यामुळे असेच सकारात्मक बदल ती राज्यव्यवस्थेत सुद्धा आणेल असा खरंच विश्वास वाटतो. अगदी उदाहरण एक देते फक्त की गेल्या काही काळामध्ये म्हणजे गेल्या 30-40 वर्षात बचत गट ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणात वाढली. त्यातल्या महिलांनी असे अनुभव सांगितले की आजवर नवरा घरात माझ्याशी बोलला नव्हता कधीही, पण जेव्हा मी बचत गटात जायला लागले आणि माझ्या त्या बचत गटाद्वारे मला कर्ज मिळणार आहे, त्यातनं एखादी गाय म्हैस घेता येणार आहे, एखादं शेतातलं अवजार घेता येणार आहे, हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याने माझ्याशी येऊन बोलला आणि मला म्हणाला आपल्यालाही कर्ज मिळेल का बघ. मला इतका आनंद त्या दिवशी झाला. म्हणजे बघा, एक बचत गटातली स्त्री तिला किती छोटंसं एक अधिकार म्हणू, एक विशेष गोष्ट तिला मिळालेली आहे. आर्थिक बाबतीत तिच्या हातात एक काय म्हणू त्याला, शस्त्र नाही म्हणता येणार, एक चांगली गोष्ट तिला प्राप्त झालेली आहे. तर तिच्यात एवढा तिच्या सांसारिक जीवनामध्ये बदल होतो. मग जर ती राज्यपदावरती आली आणि तिथे ती राज्यकारभार करायला लागली, त्याच्यामध्ये ती स्त्रियांविषयक जे कायदे आहेत त्या कायद्यांचं ती पुनर्परीक्षण करू शकते. ते स्त्रीला अधिक म्हणजे स्त्रियांना स्नेही असे कायदे कसे बनतील याचा विचार ती करू शकते. त्याच्याचबरोबर वेगवेगळ्या धोरणांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी महिलांसाठी आवश्यक आहेत याचा विचार ती करू शकेल आणि ह्याच्यातून खूप चांगलं परिवर्तन घडेल असा विश्वास वाटतो. नक्कीच नक्कीच.